सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय। जगभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्यानं विविध प्रकल्प राबवले जात आहेत। मात्र दुसरीकडे वर्षभर दशक्रिया विधी आणि अंत्यविधीसाठी रामतीर्थावर येणाऱ्या भाविकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक आणि पुरोहित संघानं केलाय। रामतीर्थावर महिलांना वस्त्र बदलण्यासाठी स्वतंत्र जागा नाही, बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, सुलभ शौचालयांची कमतरता आहे आणि वाहनांसाठी पार्किंगचीही सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे दुःखद प्रसंगी आलेल्या कुटुंबियांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचं सांगण्यात आलंय। स्थानिकांचं म्हणणं आहे, गोदावरी गंगेचं धार्मिक महत्त्व देशभरात आहे। अलीकडील महापुरामुळे परिसराचं नुकसान झालं असून त्याची दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा उभारणं अत्यावश्यक आहे। सिंहस्थासारख्या भव्य धार्मिक सोहळ्याच्या तयारीसोबतच वर्षभर सुरू असणाऱ्या धार्मिक विधींसाठी देखील प्रशासनानं समान प्राधान्य द्यावं अशी मागणी होतीये। पुरोहित संघानं राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे रामतीर्थ परिसरात महिलांसाठी वस्त्र बदलण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, बसण्याची जागा, वाहनतळ आणि इतर मूलभूत सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। सिंहस्थापूर्वी या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची वेळ आता आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। संविधान न्यूज, नाशिक। भूता माद्यां गोदांच धीमहि धर्मयान प्रचोदयात। या नाशिक तीर्थक्षेत्रावरती सिंहस्थ कुंभाच्या माध्यमातून प्रशासनाद्वारे भरपूर मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत, परंतु काही लवकरात लवकर कामं होतील असं काही शक्यता वाटत नाही। परंतु नित्याने दशक्रियेकरता, अस्थिविसर्जनाकरता, अनेक विधींकरता भारतभरातून या तीर्थक्षेत्रावरती यात्रेकरू विधी करता येत असतात। तर इथे अगदी नित्य म्हणजे सुलभ शौचालयापासून बघितलं तर बसण्याकरता, स्त्रियांच्या कपडे बदलण्याकरता कुठल्याही प्रकारची व्यवस्था आज रामतीर्थावरती नाही। अनेक प्रकारे लोक तीर्थयात्रू शोकांतिका व्यक्त करतात का तीर्थावरती सोय नसल्याने आम्ही तीर्थक्षेत्रावरती विधी करता येऊ शकत नाही। तर या दृष्टिकोनातून प्रशासनाने पूर्तता सगळ्या गोष्टींची केली पाहिजे। तसंच पुरोहित संघाद्वारे लोकांना इथे बोलवलं जात आहे, त्याच्यानंतर व्यवस्था पूर्तता केली जाते, परंतु प्रशासनाकडनं कुठल्या प्रकारचे इथे आलेल्या यात्रेकरूंकरता काही सोय होईल अद्यापही इथे पूर्तता होत नाहीये। तर लवकरात लवकर प्रशासनाने याची व्यवस्था करावी अशी विनंती करतो। दृष्ट्वा गोदा शतं पापं स्पृष्ट्वा जन्म शतत्रयं स्नात्वा जन्म सहस्रेषु हंती गोदा कलयुगे। या कलियुगामध्ये गंगा गोदावरीचं अतिशय महत्व आणि पुण्यपावन महत्व सांगितलेलं आहे। आज या ठिकाणी गंगा गोदावरीला तुम्ही पाहत असाल, महापूर आलेला आहे। येणारा यात्रेकरू तसेच येणारा भक्त, आगामी येणारा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भरपूर काही प्रशासनाकडनं या ठिकाणी उमेद करतात आहे, म्हणजे अपेक्षा करत आहे। पण या अपेक्षांना कुठेतरी प्रशासन तसंच स्थानिक राज्य शासन, केंद्र शासन हे थोडं प्रमाणावर कमी पडत आहे। याची शोकांतिका म्हणून खंत मी या ठिकाणी व्यक्त करतो। पुरोहित संघाचा कार्याध्यक्ष म्हणून मी प्रशासनाला ही विनंती करेन, कळकळीची विनंती करेल की या पूर आपत्कालीन परिस्थितीमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंची आपत्कालीन व्यवस्था म्हणतो आपण ज्याला, त्याच्यानंतर पार्किंगची सुविधा, सुलभ शौचालयाची सुविधा या प्राथमिक स्वरूपाच्या करून देण्याचे त्या मी प्रशासनाला विनंती करेन। आणि आपण पुरोहित संघाच्या माध्यमातून सगळ्या येणाऱ्या भाविक भक्तांना देखील आपण आपल्या पद्धतीने, आपल्या परीने सर्वतोपरी या ठिकाणी मदत करतोच आहोत। तरी कुठेतरी पुरोहित संघ थोडासा कमी पडतोय। प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपत्कालीन परिस्थितीमधील जेवढे काही आहे आपत्कालीन कक्ष त्यांना सतर्कतेचा इशारा देऊन या ठिकाणी पुरोहित संघाला आणि यात्रेकरूंना मदत करावी ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोदावरी। गंगा गोदावरी माता की जय। नमस्कार, मी चंद्रशेखर पंचाक्षरी, अध्यक्ष पुरोहित संघ नाशिक। आज नाशिकमध्ये जो कालपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे जी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जगभरातून आपल्या नाशिकला पंचवटीमध्ये आपल्या पितरांचं विधी मार्ग करण्यासाठी, अस्थिविसर्जन, दशक्रिया, पिंडदानासाठी जगभरातून भाविक येथे येत असतात। पण इथे आल्यानंतर कुठल्याही प्रकारची विधीसाठीची व्यवस्था किंवा कपडे बदलण्याची व्यवस्था इथे नाहीये। तरी जो दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरवला जातो आपल्या इथे, त्याची पर्वणी साध्य करून इथे त्या पर्वणीतून स्थावर स्वरूपाचे
इथे वस्त्रांतर गृह व विधीसाठी विधीचे हॉल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही आणि नाशिकचं नाव खराब होणार नाही. कारण की आल्यानंतर त्यांना रस्त्यावर बसून जेव्हा विधी मार्ग केले जातात तेव्हा आधीच ते दुःखामध्ये असतात आणि अशा पद्धतीने जेव्हा त्यांचे विधी मार्ग होता ते त्यामुळे नाराज होता आणि त्यांच्या विधींसाठी पण ते जे आत्मीयतेने भावनेने आले असतात त्यांची ती भावना पण दुखवली जाते. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची ही प्रशासनाला विनंती असेल की कायमस्वरूपीचे वस्त्रांतरगृह व विधीसाठीचे हॉल इथे नदीच्या दोन्ही काठांवरती उपलब्ध करून देण्यात यावे. धन्यवाद.